नमस्कार, मी वैष्णवी. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या 2 तबला लेसनमध्ये आपण तिरकिटाचा वापर करून वाजवली जाणारी एक प्रचलित लग्गी आपण पाहिली होती. त्याचे आपण 2 व्हेरिएशन पाहिले होते, दोन्ही वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये. तर आपण आज तशाच प्रकारची एक लग्गी पाहणार आहोत. म्हणजे त्या तिरकिटाचा वापर केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिरकिटाऐवजी नाना किन या अक्षरांचा वापर करणार आहोत. आणि डग्ग्यावर जे म्हणजे त्या लग्गीचं जे चलन आहे ते सेम पद्धतीने वाजणार आहे. म्हणजे आपण तिरकिटाचा वापर करून पहिल्या लेसनमध्ये आपण तिरकिटाचा वापर करून जी लग्गी वाजवली होती ती अशा पद्धतीने होती. धा धिन तिरकिट 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 धा धिन अशा पद्धतीने होती. आणि तशाच पद्धतीने आपल्याला तिरकिटाच्या ऐवजी नाना किन या अक्षरांचा वापर करून तीच तशाच पद्धतीने लग्गी वाजवायची आहे. तर ती लग्गी होती धा धिन तिरकिट ता धिन तिरकिट. आणि आजच्या लग्गीचे बोल आहेत धा धिन नाना किन ता धिन नाना किन. तर मी एकदा स्लो स्पीड मध्ये ती लग्गी कशी वाजते हे वाजवून दाखवते. धा धा धिन नाना किन. न आपल्याला शाईच्या एकदम टोकावर वाजवायचं आहे अनामिकेने. धाला आपल्याला सुरुवातीच्या धाला आपल्याला घिसारा द्यायचा आहे. धा धिन खुल्ला. इकडे शाईवर सुद्धा तबल्याच्या शाईवर सुद्धा खुल्ला वाजवायचा आहे. धा धिन नाना किन धा धिन नाना किन ता धिन. या धिनला आपल्याला इथे डग्ग्यावर वजन द्यायचे. धा धिन नाना किन धा धिन नाना किन ता 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 धिन नाना किन. लग्गी अतिशय सोपी आहे आणि जर तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस केली तर ही अतिशय चांगल्या पद्धतीने वाजू शकते आणि ऐकायला सुद्धा खूप छान वाटते. धा धिन नाना किन ता धिन नाना किन धा धिन नाना किन ता धिन नाना. आता आपण इथे मी सुरुवातीचा धा वाजवताना घिसारा सांगितलेला आहे. पण जेव्हा आपण स्पीड वाढवत जाऊ आणि फास्ट स्पीड मध्ये जेव्हा ही लग्गी वाजवेल तेव्हा तुम्ही सुरुवातीच्या धाला घिसारा देण्याऐवजी तो धा अशा पद्धतीने डग्ग्यावर तुम्ही दाबू शकता. म्हणजे धा धिन धा धिन धा धिन अशा पद्धतीने वाजेल. तर लग्गी फास्ट स्पीड मध्ये कशी वाजते. धा धिन नाना किन ता धिन अशा पद्धतीने. आता डग्ग्यावरचे हे साऊंड लक्षात येण्यासाठी तुम्ही कृपया हेडफोनचा वापर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला हा साऊंड आणि जिथे वजन आहे तो साऊंड तुम्हाला लक्षात येईल. धा धिन नाना किन ता धिन नाना किन धा धिन नाना किन ता धिन नाना किन ता धिन. स्लो स्पीड मध्ये घिसारा देऊ शकता. धा धिन नाना किन ता धिन नाना किन धा धिन नाना किन ता धिन नाना किन धा धिन नाना किन ता धिन नाना. इथे तुम्ही जेवढं जास्त त्याला दाबाल, जेवढी ताकद लावून तुम्ही दाबाल तेवढं ते ऐकायला गोड वाटेल. त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी तुम्ही सुरुवातीचा धा दाबायचा आहे. तर अशा पद्धतीने ही लग्गी पहिलं व्हेरिएशन अशा पद्धतीने होतं. आणि जो लास्टचा तबला लेसनचा व्हिडिओ आहे, जर तुम्हाला ते दोन्हीही तबला लेसन्स पाहिजे असेल तर त्या दोन्हींचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तसंच एंड स्क्रीनला सुद्धा ते दोन्ही तुम्हाला त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही
चेक करू शकता, ज्यामध्ये तिरकिटाचा वापर करून ही लग्गी वाजवलेली आहे. म्हणजे त्याचा रेफरन्स घेऊन सुद्धा तुम्ही ही लग्गी वाजवू शकता. तर जे लास्टच्या व्हिडिओमध्ये, लास्टच्या तबला लेसन मध्ये जे व्हेरिएशन सांगितलं होतं ते कसं होतं, धा धिन तिरकिट धा तीन तिरकिट, धा धिन तिरकिट धा तीन तिरकिट, धा धिन तिरकिट धा तीन तिरकिट, अशा पद्धतीने होतं. बरोबर. म्हणजे डग्यावर त्याचा साऊंड कसा होता, अशा पद्धतीने होता. तर इथे आपल्याला तिरकिटाच्या ऐवजी नानाकीनं वापरायचं आहे आणि सेम डग्यावर सेम साऊंड आपल्याला त्या ठिकाणी वाजणार आहे. तर या लग्गीचे बोल आहेत, धा धिन नाना गिन धा तीन नाना किन. तो कसा होता, धा धिन तिर गिट, कीच्या ऐवजी आपल्याला गी वाजवायचा होता. सेम धा धिन नाना गिन धा तीन नाना किन, धा धिन नाना गिन धा तीन नाना किन. आता इथे सेम स्लो स्पीड मध्ये वाजवताना तुम्ही घिसाऱ्याचा वापर करू शकता आणि नंतर फास्ट स्पीड मध्ये जेव्हा तुम्ही वाजवाल तेव्हा तुम्ही तिथे दाबून त्याचा साऊंड काढू शकता. तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा घिसारा देऊन ही लग्गी कशी वाजेल, धा खुल्ला नॉर्मल वाजवायचा आहे, धा धिन धिन नाना गिन, म्हणजे दोन्ही आपल्याला दाबायचे आहेत. दोन्ही आपल्याला दोन्हीकडे आपल्याला घिसारा द्यायचा आहे. कुठे, धिन आणि गिला, धा धिन नाना गिन धा गिन धा गिन धा. गिला पुढे हात सरकवायचा आणि धा वाजवताना खुल्ला वाजवायचा नॉर्मल, धा धिन नाना गिन. आता धिन वाजल्यानंतर हात पुन्हा मागे घ्यायचाय गी चा घिसारा देण्यासाठी, धा धिन नाना गिन धा धिन नाना गिन. इथे 3 वाजवताना आपल्याला डग्यावर थाप द्यायची आहे, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन. तर फास्ट स्पीड मध्ये हे व्हेरिएशन कसं वाजेल, इथे तुम्ही अशा पद्धतीने वाजवताय, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन. फास्ट स्पीड मध्ये वाजवताना तुम्ही फक्त गी दाबायचं आहे, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन. आणि अजून एका पद्धतीने, ते म्हणजे सुरुवातीचा धा दाबायचा आणि लास्टचा गी दाबायचा. म्हणजे धा धिन नाना गिन, हा धा दाबायचा, धा धिन नाना गिन, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन, धा धिन नाना गिन धा धिन नाना किन, अशा पद्धतीने. आता यामध्ये जे ऍडव्हान्स तबलावादक आहे त्यांच्यासाठी मी अजून एक व्हेरिएशन सांगते, किंवा त्यात अजून एक गोष्ट आपल्याला थोडी बदलून आपण वाजू शकतो, जेणेकरून ही लग्गी आणखी आकर्षक वाटेल. ते म्हणजे सुरुवातीला काय करायचं, आपल्याला धा वाजवताना, धा असं न वाजवता आपल्याला तिथे तबल्यावर चुपकी द्यायची आहे अशी. म्हणजे तर्जनीने असा बंद आघात करायचा, ताकद लावून थोडीशी ही चुपकी वाजते. आता हे जे व्हेरिएशन मी वाजवलं, हे एका सांगड बांधारे या अभंगाची साथ करताना मी एका ठिकाणी वाजवलेलं आहे आणि त्या पार्टचा मी व्हिडिओ शॉर्ट म्हणून सुद्धा अपलोड केलेला आहे. तर तो अशा पद्धतीने.
एक व्हेरिएशन वाजू शकतो, परंतु ते जर मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलं तर व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि तुम्हाला समजून घ्यायला सुद्धा थोडंसं ओव्हरलोड होईल. त्यामुळे याचं जे पुढचं व्हेरिएशन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्ही आजच्या व्हिडिओमधल्या या लग्गीच्या तीनही व्हेरिएशन तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. आणि लग्गीबाबतही काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. मी त्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आज यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच लग्गीच्या नवीन व्हेरिएशन सोबत. तर रियाज करत राहा आणि तबलामय राहा. धन्यवाद.